नमस्कार. नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी. नांदेडला संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी संयोजक समितीनं आयोजन केलेलं आहे. आज आपण बघू शकता की भारताला या ठिकाणी 75 वर्ष त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करून होत आहे आणि अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना नांदेड येथील संयोजन समितीने या ठिकाणी निर्णय घेतला की 3 आणि 4 असे 2 दिवसाचा नांदेडला कार्यक्रम घ्यायचा आहे. प्रमुख मान्यवर मंडळी बरीचशी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील. 75 वर्ष झाल्यानंतर त्या संविधानाचं सीमालोकन या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये बुद्धिजीवी वैचारिक लोकांचे विचार त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने आमचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील असतील, गोरक्षण आमचे लोखंडे साहेब असतील, असे प्रमुख मान्यवर 3 तारखेला येणार आहेत. 4 तारखेला एक कार्यक्रम, असे 2 दिवसीय कार्यक्रम संविधान अमृत महोत्सवचा नांदेड येथे होणार. ज्या प्रमुख मार्गदर्शनाने प्रमुख धोरणाच्या इत्यादी कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचा एक आढावा या निमित्तानं आपल्याला एक नवीन रूपरेषा ठरवता येईल. काम करते वेळेस आता जसं कोळसे पाटलांना आपण बोलवलेलं आहे. कोळसे पाटील एकनाथजी गोरे साहेब आहेत, गोरख लोखंडे आहेत, गवई साहेब आहेत, विजय कदम आहेत आणि असे वेगवेगळ्या याच्यातले सुविधा संस्थांमध्ये आहेत. आपण सर्वजण मिळून आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि संविधानाच्या हिशोबाने आपले कोणते हक्क आहेत त्या हक्क साहेबांनी आपल्या सविस्तर माहिती दिलीच आहे. 3 तारखेला 4 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात हा कार्यक्रम घेतला आहे. आमदार साहेबांचं मार्गदर्शन आमच्या सोबत आहे, आमदार साहेब सोबत आहे आणि आपण या निमित्तानं आपण सर्वजण 4 तारखेला कार्यक्रमाला राहावं. आता उद्या आज जे आपल्या चर्चा होईल त्या निमित्तानं आपण सगळं पेपरला आम्हाला मदत करावी आणि प्रसिद्धी द्यावी. हा 2 दिवसाचा कार्यक्रम नांदेडच्या सर्व संयोजन समितीने आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या निमित्तानं 2 दिवसाचे भरगच्च कार्यक्रम ठेवलेले आहेत. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आणि हे 75 वर्ष पूर्ण होत असताना संविधानाला किती खडतर प्रवास करावा लागला आजपर्यंत आणि याच्या पुढे त्यांचं संविधानाचं भविष्य हे कसं आहे हे आपल्या सर्वांना या परिस्थितीवरून कळत असेल आणि म्हणून संविधानाचा हा जागर इथे झाला पाहिजे. नांदेडवासियाला या माध्यमातून अनेक बुद्धिजीवी जे साहित्यिक मंडळी आहेत, लेखक मंडळी आहेत, त्यांचे विचार इथं सर्वांना ऐकता आले पाहिजे. त्याच निमित्तानं 4 तारखेला आंबेडकरी चळवळीच्या एक प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचं सुद्धा आपण या निमित्तानं संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या सर्व कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि आजचा विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला स्वतः खासदार साहेब उपस्थित आहेत. याच्यावरून आपण या कार्यक्रमाचं तुम्ही मूल्यांकन करू शकता, कारण हा कार्यक्रम एक चांगल्या दर्जेदार आणि चांगल्या वातावरणात आणि नांदेडच्या जनतेला खरंच संविधानाचं महत्व कळालं पाहिजे म्हणून स्वतः खासदार साहेब सुद्धा याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालत आहेत की आजच्या त्याच्या उपस्थितीहून तुम्हाला कळत असेल. म्हणून मी या निमित्तानं खासदार साहेबांचे पण आभार मानतो की त्यांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून प्रेसला ते स्वतः उपस्थित राहिले, स्वतः संबोधित केलं, म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. आणि संयोजन समितीचे आमचे स्वागताध्यक्ष राजेश भाऊ पावडे हे स्वतः पूर्ण वेळ देऊन, महेश देशमुख हे समितीचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर सहसंयोजक आमचे डॉक्टर गंगाधर सोनकांबळे साहेब, सत्यपाल सावंत साहेब हे सर्व आमचे संयोजन समितीचे मंडळी अगदी तन मन धन लावून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ते सर्व सहकार्य करत आहेत. आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला यथोचित प्रसिद्धीचं स्थान देऊन आताच कोंडदेव हटकर यांनी आमच्या बुद्धिस्ट बिहार फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत,
त्यांनी आवाहन केलं की हा नांदेड जिल्ह्याच्या स्तरावरचा नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्र प्रदेशवरही आपण पेजवर आपण याला प्रसिद्धी द्यावी आणि या कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं एवढी मी नम्र विनंती करतो. नमस्कार.